हेच रक्तचंदनाचे झाड आहे। आणि न्यायालयात वन विभागाने 1 करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे। तर उर्वरित 50 लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहे। सध्या 50 लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहे। या एका झाडाची किंमत 1 कोटी आहे। विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने करोडपती केले। पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे। 7 एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे। 2013-14 हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते। 2013-14 मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला। त्यावेळी कर्नाटकातील काही लोक रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य समजावून सांगितले। त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेले। रेल्वेचे भूसंपादन केले, मात्र या झाडाचे मूल्य देण्यासाठी टाळाटाळ करत होते। त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खासगीमधून मूल्यांकन काढले। त्यावेळेस त्याचे मूल्यांकन होते 4,97,00,000 रुपये। मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे हा परिवार न्यायालयात गेला। न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते। लाल चंदनाचे वृक्ष व इतर वृक्ष आणि जमिनीखालील आदेश गेल्या सुनावणीत दिले होते। त्यानंतर 1 कोटी रुपयाची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वे न्यायालयाने दिली। मी पंजाब केशवराव शिंदे खडशी येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदनाचे झाड आहे। सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे। सदर रक्तचंदनाचं मूल्यांकन वन विभागाला उभ्या झाडाचं करताना आल्यामुळे अवॉर्डमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाईलाजास्तव आम्हाला उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले। सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास 8-9 नोव्हेंबर 2024 याचिका दाखल केली होती आणि काल 9/3/2025 रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे। सदर निकाल आदेशानुसार न्यायालयात वन विभागाने 1 करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकनाची डेट त्याला 7/7/2025 दिली आहे। 7/7/2025 पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित 50 लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत। सध्या 50 लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहे।